मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, अधर्माच्या आहारी एखादी मंडळी गेली की ते कशा पद्धतीने वागतात, सत्य त्यांना कसं पचनी पडत नाही, चिकित्सा त्यांच्या विचारांची करायला गेलं तर ते अंगावर कसे धावतात, वेळ प्रसंगी न पटणाऱ्या विचारांचा, न आवडणाऱ्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांचा खूनही करायला ते मागे पुढे बघत नाहीत. याचं उदाहरण आपण अगदी दाभोळकर, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्या ज्या झाल्या त्या हत्यांमधून आपण बघितलं आहे. आता परिस्थिती त्याहीपेक्षा काही वेगळी आहे असं वाटत नाही. या देशात, या राज्यात निर्भय बनोच्या माध्यमातून जी माणसं सत्तेची चिकित्सा करतात, असत्य कामाच्या काही आढावा घेतात आणि सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात, अशा माणसांना रोखण्याचं काम सातत्याने आजही सुरू आहे. अगदी कालचं उदाहरण, काल नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात निर्भय बनो आंदोलनाचे एक समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचं सिन्नरला सार्वजनिक वाचनालयाच्या 75व्या वर्षानिमित्त एक त्या मंडळींनी व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यानाची सुरुवात करताना काही मूलभूत प्रश्न त्यांनी उभे केले आणि ते प्रश्न उभे करत असतानाच हिंदुत्ववादी मंडळींनी, तिथल्या भाजपच्या मंडळींनी, तिथल्या कट्टरतावादी मंडळींनी अगदी सभेत येऊन अगदी विश्वंभर चौधरींचा माईक खेचणं, त्यांना धक्काबुक्की करणं, ते व्याख्यान बंद पाडणं अशाचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न निश्चित निषेधार्ह आहे. या प्रयत्नावरून असं वाटते की महाराष्ट्रात सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीचं स्वातंत्र्य शिल्लक आहे की नाही. मला न पटणारा विचार मी ऐकूनच घेणार नाही, या पद्धतीची मानसिकता जर सत्ताधारी मंडळींची, भारतीय जनता पक्षाची किंवा इतर कट्टरतावादी मंडळींची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाल्यांची जर झाली असेल तर याच देशातला, या समाजात निश्चित काय होणार आहे, पुढे आपल्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे याचं हा उत्तम प्रत्यय आहे. खरं म्हणजे ज्या सिन्नरच्या मंडळींनी विश्वंभर चौधरींचं व्याख्यान आयोजित केलं होतं, अशा पद्धतीचा विचार जो बहुसंख्य लोकांना पटत नाही, जे अधर्माच्या प्रचंड आहारी गेलेले आहेत, म्हणून त्यांना आपल्या अधर्माची ओळख नाही. खरा धर्म कोणता आहे, खरा धर्म कशा सगळ्या वेगवेगळ्या प्रवाहांना सामील करून घेणारा आहे आणि तो शांतता, सौहार्द राखणारा कसा आहे, हे जर यांना सांगायला गेलं तर हे अंगावर धावून येतात. याचं उत्तम उदाहरण कालचं हे प्रकरण घडलेलं आहे. खरं म्हणजे विश्वंभर चौधरी असतील किंवा इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, जे जीवावर उदार होऊन या सगळ्या प्रकारांची चिकित्सा करतात, यांची झुंडशाही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात, अशा माणसांच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा आयोजकांवर असते. सिन्नरच्या या प्रकरणात आयोजक तेवढे काही खमके दिसले नाहीत. या निमित्ताने आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की विश्वंभर चौधरी किंवा निर्भय बनोचे जेवढे काही व्याख्याते आहेत, पदाधिकारी आहेत, म्हणजे श्याम मानव असतील, निखिल वागळे असतील, ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, निरंजन टकले असतील, या सगळ्यांची व्याख्यानं निश्चित आयोजित करा, मोठ्या प्रमाणावर करा. पण आयोजित करताना काही असामाजिक तत्त्व तुमच्यामध्ये येऊन अगदी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला, खूनशी हल्लासुद्धा करू शकतात. हे सगळं गृहीत धरून या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व्यवस्थितरित्या संरक्षणाची एक आपल्याच कार्यकर्त्यांची फळी आपल्याला उभारता आली पाहिजे. खरं म्हणजे लोकशाही पद्धतीने विश्वंभर चौधरी सिन्नरला आपल्या व्याख्यानामध्ये आपली मतं मांडत असताना ती मतं तुम्हाला बहुसंख्य लोकांना किंवा हिंदुत्ववाद्यांना पटतीलच याची काही शाश्वती नाही. तुम्हाला पटो न पटो, पण एखाद्याला या आपल्या देशात भारतीय संविधानाप्रमाणे स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते एका विशिष्ट लेवलमध्ये मांडण्याचं आहे. विश्वंभर चौधरी काही खालच्या स्तरावर बोलणारे वक्ते नाहीत किंवा काहीतरी उटपटांग वक्तव्य करणारे वक्ते नाहीत. ते अतिशय अभ्यासू आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते जे मुद्दे मांडतात ते तुम्हाला पटतील याची काही खात्री नाही, परंतु ते आपल्या तर्काच्या आधारावर ते मुद्दे पटवून सांगण्याचं काम करतात. एखादी विचाराची लढाई असली तर ते विचारानंच लढली पाहिजे, असं जे अटल बिहारी वाजपेयी म्हणतात. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभा उधळायला लागले असतील तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, महाराष्ट्रात हुकुमशाही आहे का, महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपलेलं आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे का, हे नव्यानं तपासण्याची गरज आहे. 2024ची जी
लोकसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकांच्या निमित्ताने निर्भय बनोचं वातावरण महाराष्ट्रभर होत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक वक्त्यांना निमंत्रणं येत आहेत. लोक आणि सामान्य माणसं ऐकायला इच्छुक आहेत की निर्भय बनोच्या माध्यमातून ही अभ्यास केलेले पदाधिकारी, अभ्यास केलेले कार्यकर्ते आपल्यासमोर आपण ज्या लोकशाहीसाठी प्राण अर्पण करायला तयार असतो त्या लोकशाहीचे 2014 पासून या सगळ्या मंडळींनी कसे धंडोडे माजवलेले आहेत हे ऐकण्यासाठी सगळे लोक उत्सुक असतात. परंतु एक वर्ग असा आहे की जो वर्ग मनुस्मृतीला मानतो, जो वर्ग अधर्माला मानतो, खरा हिंदू धर्मीयांना माहीत नसतो. ही माणसं मला न आवडलेला विचार, मला न आवडलेला व्यक्ती समाजातून संपला पाहिजे या पद्धतीची विचार करणारी माणसं आहेत. अशा माणसांना खरं म्हणजे वेदकाळांपासून अगदी शंकराचार्यांच्या काळातली काही उदाहरणं देण्याची गरज आहे. त्याही काळात भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्माला किंवा कट्टरतावाद्यांना सनातनी धर्माला न पटणारे विचारसुद्धा ऐकून घेण्याची एक मोठी परंपरा होती. शंकराचार्यांच्या काळात चार्वाक नावाची परंपरा होती की जे चार्वाक शंकराचार्यांची सगळी मतं खोडून काढत होती. ते देव मानत नव्हते, वेद मानत नव्हते, आत्मा मानत नव्हते आणि या सगळ्या गोष्टी मानत नव्हते. तरीही त्या सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणावर खंडन-मंडन पद्धतीने चर्चा चालत होत्या. हे सगळे हा सगळा वारसा जर आताचे कट्टरतावादी, हिंदुत्ववादी किंवा सनातनी लोक विसरले असतील तर आनंद आहे. आपल्या संस्कृतीकडे बघा आणि त्या काळातली जो आहे विचारांचा आदर करण्याची जी परंपरा आहे, होऊ शकते की मी जे विचार मांडतो ते कदाचित एखाद्या ऐकणाऱ्या श्रोत्याला पटणार नाहीत, परंतु भिन्न मतांचा आदर करण्याची आपली संस्कृती होती आणि ती अगदी आद्य शंकराचार्यांपासून चालत होती. याचंसुद्धा भान या निमित्ताने ठेवण्याची गरज आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात असं जर होत झालं तर महाराष्ट्राचा बिहार किंवा उत्तर प्रदेश होण्याला वेळ लागणार नाही. तिथे न पटणारी मतं मांडली दिली जात नाहीत. महाराष्ट्रात मात्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र गांधींचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा साने गुरुजींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे न पटणारे विचारसुद्धा मांडण्याचं स्वातंत्र्य आणि ते व्यवस्थितरित्या ऐकून न पटलेल्या मुद्द्यांचं खंडन करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं या देशात प्रत्येक माणसाला दिलेलं आहे. या घटनेच्या या सगळ्या स्वातंत्र्याचं पालन झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने झुंडशाही करणाऱ्या माणसांना कडक शिक्षा झाली पाहिजे. निर्भय आंदोलनाच्या सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या शाखांनी आपापल्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदनं दिली पाहिजेत, कारवाईची. 1 दिवसाचं उपवासाचं धरणं केलं पाहिजे. या पद्धतीने निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांच्या मागेसुद्धा, वक्त्यांच्या मागेसुद्धा महाराष्ट्रात एक मजबूत फळी उभी राहिलेली आहे. या पद्धतीचा संदेश देण्याची गरज आहे. पुन्हा एकदा मी या सिन्नरच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. धन्यवाद.